नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 13वा लेसन, ज्याचं नाव आहे कार्बन, एक महत्त्वाचे मूलद्रव्य. विद्यार्थी मित्रांनो, याच्यापूर्वी आपण एक सेशन पाहिला. त्याच्यामध्ये आपण असं बघितलं की कार्बन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये कार्बन असतो. आपल्या सभोवताली आपल्याला ज्या काही वस्तू दिसतात त्याच्यामध्ये बहुतांशी कार्बन असतो. सगळ्यात आता ॲल्युमिनियमची वस्तू घेतली त्याच्यामध्ये कार्बन तुम्हाला मिळणार नाही, पण मोस्ट ऑफ द थिंग मध्ये आपण दिवसभर ज्या वस्तू वापरतो त्याच्यामध्ये कार्बन असतो. याच्याविषयी आपण पहिल्या सेशन मध्ये पाहिलं. विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशन मध्ये कार्बनची अपरूपता म्हणजे काय, म्हणजेच कार्बन एलोट्रोपी दाखवतो. याच्यामध्ये ह्याचे निरनिराळ्या प्रकारचे पदार्थ तयार होतात. जसं की आपण बघतो आयसो म्हणजे त्याचे एलोट्रोप्स तयार होतात. म्हणजे हिरा आहे किंवा ग्रॅफाइट आहे किंवा फुलेरिन आहे, अशा प्रकारचे पदार्थ अशा प्रकारचे जे मूलद्रव्य आहेत ते कार्बन पासून दाखवले जातात आणि ह्यालाच एलोट्रोपी असं म्हणतात. आणि याच्याविषयी आपण आता स्टडी करणार आहोत. चला तर मग पाहूया कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य याच्यामधील सेशन. इथे बघा, परिचय शास्त्रज्ञांचा मध्ये आपण जर्मन रसायनशास्त्रज्ञ ओहलर यांनी अमोनियम सायनेट या असेंद्रिय संयुगापासून युरिया विश्लेषित केला. तेव्हापासून असेंद्रिय संयुगांना मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय संयुगे तयार केली जाऊ लागली. आता या सर्व संयुगांमध्ये कार्बन हेच मुख्य मूलद्रव्य असल्याचे निष्पन्न झाले. म्हणून सेंद्रिय रसायनशास्त्र कार्बन संयुगाचे रसायनशास्त्र असं म्हटलं जातं. सेंद्रिय रसायनशास्त्रालाच काय म्हटलं जातं तर कार्बनी संयुगांचे रसायनशास्त्र. आता इथे बघा, NH4+ आणि CNO- हा कुठला अमोनियम सायनेटचा आयन आहे. याला उष्णता दिली असता NH2NH2 आणि C डबल बॉन्ड O NH2NH2 अशी याची रचना आहे. कारण कार्बनची संयुजा 4 असल्यामुळे तो ऑक्सिजन बरोबर 2 बॉन्ड तयार करतो आणि 2 NH2 बरोबर 2 बॉन्ड तयार करतो. नायट्रोजनची संयुजा किती आहे? 3 आहे. 2 हायड्रोजन बरोबर 2 बॉन्ड आणि एका कार्बन बरोबर 1 बॉन्ड, असे 3 बॉन्ड तयार झाले. म्हणजे स्ट्रक्चर C डबल बॉन्ड O NH2NH2. म्हणजे मध्ये जर आपण बाजूला NH2 पकडला, मध्ये C डबल बॉन्ड O आणि त्याच्या पुढे C वर आपण NH2 जोडला, तर हे जे स्ट्रक्चर आहे ते युरियाचं स्ट्रक्चर आहे. आता याचा शोध कोणी लावला तर जर्मन रसायनशास्त्रज्ञ ओहलर. आणि ह्याने हा शोध लावला आणि म्हणून याच्या पुढे असेंद्रिय संयुगापासून मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय संयुगे तयार केली गेली. म्हणजे ओहलर यांचं योगदान फार महत्वाचं आहे. आता बघा, कार्बो याला कार्बन या नावाने का ओळखलं जातं. आपण पहिल्या प्रथम बघूया की कार्बनचा आढळ म्हणजे ऑकरन्स ऑफ कार्बन. म्हणजे आपण लॅटिन भाषेत कार्बो म्हणजेच कोळसा. कार्बो म्हणजे काय तर कोळसा. यावरून कार्बन हे नाव प्राप्त झाले. निसर्गामध्ये कार्बन हा मुक्त व संयुग अवस्थेत आढळतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, लॅटिन भाषेमध्ये कोळशाला कार्बो असं म्हणतात. आता यावरून कार्बन हे नाव त्याला प्राप्त झाले. निसर्गामध्ये कार्बन हा मुक्त म्हणजे फ्री स्टेट मध्ये आणि कंपाऊंड स्टेट मध्ये सुद्धा आढळतो. मुक्त अवस्थेत कोण आढळतो तर कार्बन, हिरा, ग्रॅफाइट या अवस्थेमध्ये आढळतो. संयुक्त अवस्थेत कार्बन खालील संयुगामध्ये म्हणजे कार्बन डायऑक्साईड CO2 हे संयुक्त अवस्थेत झाला. कार्बोनेटच्या स्वरूपात उदाहरणार्थ कॅल्शियम कार्बोनेटचा फॉर्म्युला आहे CaCO3. मार्बल म्हणजे फरशी जी आहे ती कॅलामाइन, याचा फॉर्म्युला आहे ZnCO3 म्हणजे झिंक कार्बोनेट म्हणजे कॅलामाइन. हे झालं त्याचं संयुक्त स्थितीत आढळणारं रूप. त्याचप्रमाणे जीवाश्म इंधने जसं की दगडी कोळसा आहे, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू इत्यादी गोष्टींमध्ये तो आढळतो. याला म्हणतात जीवाश्म इंधन. कार्बनी पोषक द्रव्यांमध्ये पिष्टमय पदार्थ आहे म्हणजे कार्बोहायड्रेट्स. आपण जे काय खातो त्याचं रूपांतर कार्बोहायड्रेट्स मध्ये होतं, त्यांना पिष्टमय पदार्थ असं सुद्धा म्हटलं जातं. प्रथिने म्हणजे प्रोटीन्स. आपण बघतो DNA मध्ये असलेले प्रोटीन, याच्यामध्ये कार्बन हा महत्वाचा घटक आहे. मेद म्हणजे लिपिड्स, नैसर्गिक धागे, याच्यामध्ये येतो कापूस, लोकर किंवा रेशीम. हे जे पदार्थ आहेत हे सर्व कार्बन कंटेंट असतात. याच्यामध्ये कार्बन हा एक महत्वाचा इलेमेंट असतो. म्हणजे अशा प्रकारे या स्थितीमध्ये कार्बन संयुग अवस्थेमध्ये आपल्याला आढळलेला दिसतो. आता बघा, पृथ्वीच्या कवचामध्ये सुमारे 0.27% कार्बन असून तो कार्बोनेट. आता बघा, 0.27% कार्बन आहे आणि तो कशा अवस्थेत आढळतो तर कार्बोनेटच्या रूपात आढळतो. कोळसा, पेट्रोलियम स्वरूपात असतो. तर वातावरणात असणारे कार्बनचे प्रमाण कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात सुमारे 0.03% एवढे असते. म्हणजे वातावरणामध्ये ते कार्बन डायऑक्साईड आहे त्याचं प्रमाण किती आहे 0.03% एवढंच आहे. महासागरांच्या तळाशी असलेल्या काही प्रकारच्या वनस्पती पाण्यातील कार्बनचे रूपांतर कॅल्शियम कार्बोनेट मध्ये करीत असतात. म्हणजे जे समुद्र आहे त्या तळाशी काही वनस्पती आहेत ते कार्बनचे रूपांतर कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे CaCO3 च्या स्वरूपात करत असतात.
आता कार्बनचे गुणधर्म बघा विद्यार्थी मित्रांनो, अपरूपता हा कार्बनचा एक महत्वाचा गुणधर्म आहे. निसर्गामध्ये काही मूलद्रव्ये एक पेक्षा अधिक रूपात आढळतात. त्यांचे रासायनिक गुणधर्म जरी सारखे असले तरी भौतिक गुणधर्म भिन्न असतात. ही त्याची डेफिनेशन आहे. ॲलोट्रोपी म्हणजे काय, अपरूपता म्हणजे काय? असे पदार्थ निसर्गामध्ये आढळतात की ज्यांचे रासायनिक गुणधर्म सारखेच आहेत परंतु भौतिक गुणधर्म वेगळे आहेत. म्हणजे त्यांचा मेल्टिंग पॉइंट, त्याच्यानंतर त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी जाते का, ते त्याच्यामधून हीट कंडक्ट होते का, अशा प्रकारचे ते गुणधर्म आहेत. त्यांना विद्यार्थी मित्रांनो आपण भौतिक गुणधर्म असं म्हणतो. तर रासायनिक गुणधर्म म्हणजे काय, तर किती बॉन्ड तयार करतात, म्हणजेच कोणताही इलेमेंट किती बॉन्ड तयार करतो, इलेक्ट्रॉनची कशी देवाणघेवाण करतो किंवा इलेक्ट्रॉनची कशी शेअरिंग करतो, याच्यावर आधारित त्याचे रासायनिक गुणधर्म असतात. म्हणजे काही मूलद्रव्य निसर्गामध्ये असे आढळतात की ज्यांचे रासायनिक गुणधर्म सारखेच असतात परंतु भौतिक गुणधर्म वेगळे असतात. आता मूलद्रव्यांच्या या गुणधर्माला अपरूपता असे म्हणतात किंवा ॲलोट्रॉपी असं म्हटलं जातं. कार्बन प्रमाणे सल्फर, फॉस्फरस म्हणजे S8, S6 असं बघतो आपण, किंवा फॉस्फरसचे सुद्धा मूलद्रव्ये जे आहेत ती ॲलोट्रॉपी दाखवत असतात, म्हणजे अपरूपता दर्शवत असतात. आता कार्बनची अपरूपे ज्याच्यामध्ये आपण स्टडी करणार आहोत, पहिल्या प्रथम हिरा, त्याच्यानंतर ग्रॅफाइट आणि फुलेरिन यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग बघूया कार्बनचं अपरूप, ज्याच्यामध्ये पहिलं अपरूप आहे हिरा म्हणजेच डायमंड. बघा अस्फटिक रूपे, क्रिस्टलाइन फॉर्म, म्हणजे ह्याच्यामध्ये क्रिस्टल जसे साखरेचे क्रिस्टल्स आपल्याला दिसतात किंवा आपण बघतो मिठाचे क्रिस्टल्स आपल्याला दिसत असतात, त्याला म्हणतात क्रिस्टलाइन फॉर्म, स्फटिकी रूप. स्फटिक रूपातील अणूंची रचना नियमित आणि निश्चित असते. बघा ह्यांच्या अणूंची रचना नियमित आणि निश्चित असते, त्याच्यामुळे त्यांचा एक शेप तयार झालेला असतो आणि तो रेग्युलर शेप तयार झालेला असतो. आता ह्यांचे द्रवणांक व उत्कलनांक उच्च असतात कारण ह्यांच्या स्फटिक रूपामध्ये एक ठराविक रचना आहे, यांच्यामधील बॉन्ड ब्रेक करायला जास्त प्रमाणात उष्णता लागते आणि म्हणून अशा स्फटिकी रूपातील पदार्थांचे द्रवणांक म्हणजे मेल्टिंग पॉइंट्स आणि उत्कलनांक म्हणजे बॉइलिंग पॉइंट वेगवेगळे उच्च असतात, वेगळे बोलण्यापेक्षा उच्च असतात. स्फटिकी रूपातील पदार्थांना निश्चित भौमितिक रचना, जसं आपण बघणार आहोत की हिऱ्याची रचना कशी असते किंवा ग्रॅफाइटची रचना कशी असते, याच्याबद्दल आपण ह्याच सेशन मध्ये पाहणार आहोत. तीक्ष्ण कडा ह्यांना असतात किंवा सपाट पृष्ठभाग सुद्धा असतात. साखरेचा क्रिस्टल आपल्या डोळ्यासमोर आणला किंवा हिरा आपल्या डोळ्यासमोर आणला तर ह्यांच्या कडा ज्या असतात त्या तीक्ष्ण असतात आणि पृष्ठभाग सुद्धा सपाट असतात. आता कार्बनची 3 स्फटिकी अपरूपे आहेत, त्या ॲलोट्रोपी विषयी म्हणजे अपरूपांविषयी आपण आता जाणून घेणार आहोत. इथे पहा हिरा किंवा डायमंड. आता भारतामध्ये प्रामुख्याने हिरा गोवळकोंडा हे कर्नाटक मधलं स्थान आहे किंवा पन्ना हे मध्य प्रदेश इथलं स्थान आहे, याच्यामध्ये आढळतो. भारताप्रमाणे दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बेल्जियम, रशिया, अमेरिका या देशांमध्येही हिरा सापडतो. म्हणजे भारतामध्ये जसा कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये सापडतो त्याचप्रमाणे इतर देश जसे की दक्षिण आफ्रिका आहे, ब्राझील आहे, बेल्जियम आहे, रशिया, अमेरिका या देशांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे डायमंड सापडत असतात. आता इथे पहा हिऱ्याची रचना तुम्हाला दिलेली आहे. हिऱ्यात प्रत्येक कार्बन अणू हा शेजारील 4 कार्बन अणूंशी सहसंयुज बंधाने म्हणजे कोव्हॅलंट बॉन्डने जोडलेला असतो, त्यामुळे तो टणक व चतुष्कोनातील त्रिमितीय रचना दाखवतो. आता ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे चतुष्कोनातील त्रिमितीय रचना दाखवतो म्हणून याच्यामधून इलेक्ट्रिसिटी वाहत नाही. आता ह्या स्ट्रक्चर विषयी डिटेल मध्ये स्टडी आपण पुढल्या स्लाइड मध्ये करणार आहोत. तत्पूर्वी हिऱ्याचं रूप आपल्याला बघा 13.1 ही जी डायग्राम आहे ती आपल्याला हिरा कसा तयार केला जातो, त्याला पैलू कसे असतात, म्हणजे स्किलफुल जे वर्कर असतात, उत्कृष्ट कारागीर, ते अशा प्रकारे हिऱ्यांची रचना करत असतात, त्याला कट्स देत असतात आणि त्याच्यामुळे आलेली लाईट जी आहे ते आतील पृष्ठभागावरून रिफ्लेक्ट होते आणि त्याच्यामुळे हिरा चमकताना दिसतो. आता ह्याची रचना सांगितली त्याप्रमाणे चतुष्कोनातील त्रिमितीय अशी रचना आहे, टेट्राहेड्रल अशी ही रचना आहे. ती कशी असते ती आपण आता पाहणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो त्याचे गुणधर्म पाहूया. तेजस्वी व शुद्ध हिरा हा नैसर्गिक पदार्थ सर्वात कठीण असणारा पदार्थ आहे. लक्षात घ्या, तेजस्वी आणि शुद्ध हिरा त्याच्यामध्ये कोणताही मिक्सिंग नाही अशा प्रकारचा हिरा जो आहे तो कठीण असणारा पदार्थ आहे निसर्गामध्ये आढळणारा. याची घनता 3.5 ग्रॅम प्रति क्युबिक सेंटीमीटर आहे. आता घनता म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण प्लास्टिक पाण्यात टाकल्यानंतर ते पाण्यात खाली जात नाही, याचा अर्थ प्लास्टिकची घनता कमी आहे पाण्यापेक्षा. तेच आपण जर एखादा लोखंडाचा तुकडा पाण्यात टाकला तर तो तळाशी जातो. याचं कारण का, तर त्याची घनता जास्त आहे पाण्याच्या घनतेपेक्षा. म्हणजे हा कन्सेप्ट घनता म्हणजे आपल्याला समजला असेल. इथे हिऱ्याची घनता 3.5 ग्रॅम
प्रति क्युबिक सेंटीमीटर आहे. त्याचा द्रवणांक म्हणजे त्याचा मेल्टिंग पॉइंट 3500 डिग्री सेल्सिअस आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या किती उच्च असा मेल्टिंग पॉइंट आहे, कारण हा स्फटिकी रूपात आढळतो. स्फटिकी रूपामध्ये जे बॉन्ड्स असतात ते ब्रेक करायला खूप उष्णता लागते आणि म्हणून हिऱ्याचा द्रवणांक 3500 म्हणजे 3500 डिग्री सेल्सिअस आहे. ऑक्सिजनच्या सानिध्यात 800 अंश सेल्सिअसला हिरा तापविल्यास म्हणजे एवढं टेम्परेचर केलं तर आपल्याला माहिती आहे हिरा म्हणजे कार्बनचा अपरूप आहे. ऑक्सिजन याच्याबरोबर कंबाईन होतो आणि CO2 वायू बाहेर फेकला जातो, कार्बन डायऑक्साईड. या प्रक्रियेत CO2 शिवाय कोणतेही उत्पादित तयार होत नाही. म्हणजे साधारण 800 डिग्री सेल्सिअसला याचा उत्कलनांक याचा द्रवणांक आहे 3500 डिग्री सेल्सिअस, परंतु 800 अंश सेल्सिअसला तापवला ऑक्सिजन बरोबर तर कार्बन डायऑक्साईड तयार होतो. याच्याशिवाय कोणतेही उत्पादित याच्यामध्ये तयार होत नाही. याचा अर्थ हिरा हा कार्बनचाच बनलेला आहे, ते कार्बनचं अपरूप आहे. कोणत्याही द्रावकात हिरा विरघळत नाही. हे महत्वाची गोष्ट आहे की कोणतेही सॉल्व्हंट घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला हिरा विरघळताना डिझॉल्व्ह होताना दिसणार नाही. हिऱ्यावर अम्ल अम्लानी यांचा काहीही परिणाम होत नाही. म्हणजे HCl, H2SO4 यांना अम्ल म्हणतात. त्याचप्रमाणे NaOH, NH4OH या अम्लारी आहेत. या अम्ल किंवा अम्लारींचा यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही. हिरा विद्युत दुर्वाहक आहे म्हणजे बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, कारण त्याच्यात मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. म्हणजे का मुक्त इलेक्ट्रॉन नसतात याच्याविषयी आपण त्याचं स्ट्रक्चर स्टडी करणार आहोत. ते पहा की याच्यामधून इलेक्ट्रिसिटी का वाहू शकत नाही. इथे पहा हिऱ्याची रचना आपण जर व्यवस्थित स्टडी केला तर प्रत्येक कार्बन ॲटम जो आहे तो इतर 4 कार्बन ॲटमला जॉईन आहे. कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे म्हणजे 4 बॉन्ड तयार करू शकतो. म्हणजे 4 कार्बन ॲटम बरोबर त्यांनी 4 बॉन्ड तयार केलेत. म्हणजे याचा अर्थ यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन नाही आहे आणि फ्री इलेक्ट्रॉन नसल्यामुळे याच्यामधून इलेक्ट्रिसिटी वाहू शकत नाही. हे त्याचं महत्वाचं कारण आहे. अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला परीक्षेत विचारला जातो की कार्बन चे अपरूप असून सुद्धा हिऱ्यामधून इलेक्ट्रिसिटी जात नाही, परंतु ग्रॅफाइट मधून इलेक्ट्रिसिटी जाते. ग्रॅफाइटचे रॉड आपण इलेक्ट्रॉन म्हणून वापरतो. तर त्याचं कारण याची रचना ही आहे. बघा हिऱ्याची रचना कार्बनचा प्रत्येक ॲटम इतर 4 अणूंना जॉईन आहे म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन नसतात आणि म्हणून इलेक्ट्रिसिटी वाहू शकत नाही. इतिहासात डोकवताना बघा एकेकाळी भारत हा कोहिनूर या हिऱ्यामुळे प्रसिद्ध होता. म्हणजे आपला कोहिनूरचा हिरा प्रसिद्ध होता. हा हिरा गुंटूर आंध्र प्रदेश येथील कोलगूर खाणीमध्ये 13व्या शतकात विद्यार्थी मित्रांनो हे 21वे शतक चालू आहे म्हणजे साधारण 800 वर्षापूर्वी अशा प्रकारचा हिरा सापडला होता. त्याचे वजन 186 कॅरेट इतकं होतं. म्हणजे लक्षात ठेवा हा कोहिनूरचा हिरा म्हणून प्रसिद्ध आहे. तर अशा प्रकारे हा हिरा आपण याचं नावाविषयी ऐकलेला आहे. हा 13व्या शतकात सापडलेला विद्यार्थी मित्रांनो आणि कुठे सापडलेला आहे तर आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे कोलगूरच्या खाणीमध्ये. आता उपयोग काय आहेत बघा हिऱ्याचे उपयोग काय होऊ शकतात. तर हिरा हा कठीण पदार्थ असल्यामुळे त्याचा उपयोग काच कापण्यासाठी, खडकाला छिद्र पाडण्यासाठी अशा प्रकारच्या उपकरणात होऊ शकतो. अलंकार तयार करण्यासाठी हिऱ्याचा उपयोग होतो. डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याच्या उपकरणांमध्ये सुद्धा हिऱ्याचा वापर केला जातो विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याचप्रमाणे जर आपण बघितलं हिऱ्याच्या भुकटीचा वापर करून हिऱ्यांना चकाकी देण्यासाठी करतात. हिऱ्याची भुकटी जी आहे ते इतर हिऱ्यांना चकाकी देण्यासाठी करतात. हिऱ्याचा उपयोग अवकाशात व कृत्रिम उपग्रहांमध्ये प्राणांपासून संरक्षण देणाऱ्या खिडक्या तयार करण्यासाठी केला जातो. म्हणजे तिथे ती सूर्यकिरण येतात त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी हिऱ्यांचा वापर केला जातो. ग्रॅफाइट बघूया. ग्रॅफाइट आपल्याला माहिती आहे की ग्रॅफाइट जे आहे ते नैसर्गिक स्वरूपात ग्रॅफाइट रशिया, न्यूझीलंड, अमेरिका व भारत याच्यामध्ये आढळते. ग्रॅफाइटचा शोध कोणी लावला तर निकोलस जॅक्स कॉन्टी यांनी 1795 साली या ग्रॅफाइटचा शोध लावला. शास्त्रज्ञाचं नाव काय आहे तर निकोलस जॅक्स कॉन्टी. पेन्सिल मध्ये वापरले जाणारे लेड हे ग्रॅफाइट व मातीपासून बनलेले असते आणि त्याच्यामुळे आपण जेव्हा लिहित असतो त्यावेळेला ती माती किंवा ग्रॅफाइटचे लेयर्स निघून जातात आणि त्यामुळे आपल्याला अक्षर जी आहेत ती वहीवर उमटत असतात किंवा कोणत्याही पेजवर उमटत असतात. म्हणजे अशा प्रकारे ग्रॅफाइट हे दुसरं अपरूप आपण आता कशाचं बघतोय कार्बनचं पाहत आहोत. याची रचना बघा. ग्रॅफाइट मध्ये कार्बनचा प्रत्येक अणू इतर 3 कार्बन अणूंसोबत अशा प्रकारे बंधित असतो की त्यामुळे त्याची प्रतलीय षटकोनी रचना होते. त्याची रचनेविषयी आपण बघणार आहोत. त्याच्या लेयर्स तयार होतात. ग्रॅफाइटचा स्फटिका अनेक पापुद्र्यांचा म्हणजे सांगितलं लेयर्सचा बनलेला आहे किंवा अणूंच्या स्तरांचा बनलेला असतो. दाब दिल्यास ग्रॅफाइटचे हे स्तर एकमेकांवर घसरतात आणि ग्रॅफाइटच्या एका पापुद्र्याला ग्राफीन म्हणतात. लक्षात ठेवा या पापुद्र्याविषयी याचं स्ट्रक्चर आपण पाहणार आहोत. तर एका पापुद्र्याला काय म्हणतात, लेयरला काय म्हणतात तर ग्राफीन असं म्हटलं जातं. खाली तुम्हाला त्याची रचना दिलेली आहे बघा कशा प्रकारे तो ग्रॅफाइट दिसतो त्याच्याविषयी आपल्याला इथे समजू शकतं.
इथे बघा ग्रॅफाइटची रचना. ग्रॅफाइट वरचा भाग बघा, प्रत्येक अणू जो आहे तो इतर 3 अणूंना जॉईन आहे. हिऱ्यामध्ये प्रत्येक अणू इतर 4 अणूंना जॉईन होता आणि त्याच्यामुळे इथे 1 इलेक्ट्रॉन फ्री असतो, कारण कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे आणि म्हणून तो इलेक्ट्रॉन इलेक्ट्रिसिटी वाहण्याचं काम करतो आणि म्हणून ग्रॅफाइटचा रॉड इलेक्ट्रोड म्हणून वापरला जातो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण कार्बनच्या अपरूपांविषयी जाणून घेतलं. अपरूपता म्हणजे काय, तर ज्यांचे केमिकल प्रॉपर्टीज सारखे असतात, रासायनिक गुणधर्म सारखे असतात, परंतु भौतिक गुणधर्म वेगळे असतात. त्याचप्रमाणे आपण पाहिलं की अपरूपतेमध्ये कार्बनची अपरूप, ज्याच्यामध्ये आपण हिरा आणि ग्रॅफाइट याच्याबद्दल स्टडी केली, त्याचप्रमाणे ते इलेक्ट्रिसिटी हिरा का वाहू शकत नाही आणि ग्रॅफाइट मधून इलेक्ट्रिसिटी का वाहते याच्याविषयी सुद्धा जाणून घेतलं. धन्यवाद.